perform measuring practice to check the flatness of the cylinder head is warped or twisted, which straight edge is used with a feeler gauge. नमस्कार, मी मयूर आहे. आजच्या सत्रात आपले स्वागत आहे. इंजिन सर्व्हिसिंग मध्ये फीलर गेजसह मशीन केलेल्या घटकांचे वॉर्प एज तपासणे समाविष्ट असते. वॉर्प एजमुळे गळती होईल आणि तपासणी न केल्यास इंजिनची कार्यक्षमता कमी होईल. वॉर्प एज फीलर गेज आणि स्ट्रेट एजच्या मदतीने तपासले जाऊ शकते. फीलर गेजमध्ये वेगवेगळ्या जाडीचे 26 ब्लेड असतात. निर्मात्यावर अवलंबून संख्या भिन्न असेल. ब्लेडची जाडी 0.04 मिलीमीटर ते 0.63 मिलीमीटर पर्यंत सुरू होते. आता मी तुम्हाला फीलर गेजने सिलेंडर हेड वॉर्प एज कसे मोजायचे ते शिकवणार आहे. या प्रात्यक्षिकाच्या शेवटी आपण सक्षम व्हाल फीलर गेज आणि स्ट्रेट एजने सिलेंडरच्या हेडचा सपाटपणा तपासा. आवश्यक टूल्स आणि साधने: फीलर गेज, स्ट्रेट एज, सरफेस प्लेट, उपकरणे आणि आवश्यक सुटे भाग, सिलेंडर हेड, आवश्यक साहित्य, वंगणाचे तेल, बनियन वेस्ट. फीलर गेजसह इंजिनच्या घटकांची तपासणी करण्यासाठी सिलेंडर हेडचे पृष्ठभाग स्वच्छ करा. भाग एका साध्या पृष्ठभागावर किंवा सरफेस प्लेटवर ठेवा, जेणेकरून ती पृष्ठभाग तपासण्यासाठी वरच्या दिशेने असेल. पृष्ठभागावर स्ट्रेट एज ठेवा आणि आपल्या डाव्या हाताने मध्यभागी स्ट्रेट एज दाबा. फीलर गेजची पाने स्ट्रेट एज आणि पृष्ठभागाच्या दरम्यान घाला. जर फीलर गेज स्ट्रेट एज खाली जात असेल तर सिलेंडरचे वार्प केलेले असते. सर्वात जाड पान किंवा पानांची जाडी लक्षात घ्या, जी स्ट्रेट एज आणि पृष्ठभागाच्या दरम्यान घातली जाऊ शकते. ही जाडी त्या दिशेने जास्तीत जास्त फेस आउट करा. वरील चरणांची 4 दिशांनी पुनरावृत्ती करा आणि सर्व 4 दिशांमध्ये जास्तीत जास्त फेस आउट नोंदवा. दाखवल्याप्रमाणे ही प्रक्रिया अनेक ठिकाणी करा. निर्मात्याने निर्दिष्ट केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त कोणत्याही एक किंवा अधिक दिशानिर्देशांमध्ये जास्तीत जास्त फेस आउट केल्यास भागांचे रिसर्फेसिंग किंवा बदलण्याची शिफारस करा. अशा प्रकारे या मॉड्यूलमध्ये आपण सिलेंडरच्या हेडचा सपाटपणा स्ट्रेट एजने आणि फीलर गेजने वार्प केलेले किंवा वळवला आहे का हे तपासायला शिकलो. आशा आहे की तुम्हाला याबद्दल स्पष्ट समजले आहे. हे प्रात्यक्षिक तुमच्या प्रशिक्षकाच्या मदतीने करा. धन्यवाद.